आणि यानंतर बातमी आहे नागपूरमधून। नागपूरच्या दत्तात्रय नगर भागातील प्रयागराज गॅस एजन्सीमध्ये ग्राहकांची गर्दी बघता नागपूर पोलिसांनी बंदोबस्त तैनात केलाय। गॅस एजन्सीच्या कार्यालयामध्ये भांडण होऊ नये, वाहतुकीची कोंडी होऊ नये यासाठी पोलीस होमगार्ड हे तैनात करण्यात आलेत। तर दुसरीकडे ग्राहकांनी मोबाईलवरती कॉल करून नंबर लावल्यावरती ओटीपी येत नाही, ओटीपीला सिलेंडर घरी पोहोचत नाही आणि त्यामुळे गॅस एजन्सी कार्यालयामध्ये तणाव सध्या पाहायला मिळतोय। आणि याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी तुषार कोहळे यांनी। सध्या मी नागपूरच्या दत्तात्रय नगर भागातील प्रयागराज गॅस एजन्सीमध्ये आहे आणि आपण बघू शकतो की प्रयागराज गॅस एजन्सीच्या कार्यालयासमोर कशा प्रकारे नागरिकांनी गॅस सिलेंडरसाठी ही गर्दी केल्याचं पाहायला मिळत आहे। विशेष करून केंद्र सरकार राज्य सरकारकडून वारंवार विनंती केली जाते की LPG गॅसचा जो घरगुती सिलेंडर आहे याचा कुठलाही तुटवडा नाही, असं असताना देखील मोठ्या प्रमाणात ही गर्दी होत आहे। त्यामुळे मग कुठेतरी इथे होमगार्ड लावण्यात आली आहे जेणेकरून वाहतुकीची कोंडी होणार नाही, सोबतच या संपूर्ण गर्दीमध्ये कोणताही गोंधळ होणार नाही यासाठी प्रशासनाला सुरक्षा लावण्याची वेळ देखील आलेली आहे। अनेक असे ग्राहक आहे जे स्वतः सिलेंडर घ्यायला आले आहे, काही लोक इन्क्वायरी करायला आलेले आहेत, ते देखील आपल्याला पाहायला मिळतात। काही नागरिक आपण त्यांना विचारूया। काका, नाव काय तुमचं? प्रमोद नागोसे। कशाला आले तुम्ही इथे? मी माझी इन्क्वायरी माझं 2-3 मार्चला डिलिव्हर दाखवलेला आहे सिलेंडर, पण अजूनपर्यंत 15 दिवस होऊन गेले तर सिलेंडर घरी आलं नाही आणि सिलेंडरची प्राइस 904 रुपये दाखवलेली आहे। तुम्ही कशाला आले? सिलेंडरसाठी आलो। नंबर लावला 5 दिवस झाले। घरपोच सगळे लोक MLA म्हणतात, हे सगळे म्हणतात की घरपोच मिळणार आहे, घरपोच मिळत नाही। 5 दिवस झाले, सिलेंडर संपलेला आहे आणि इथे पाहिलं तर गर्दी, कामधंदे सोडून इथे उभं राहावं लागून राहिला। मला मेसेज आला OTP 11 तारखेचाच यायला, OTP आला आहे आणि सिलेंडर अजून आलेलं नाही। नंबर लावा, स्लिप घ्या, त्याच्यानंतर येईल आणि ते तुम्हाला घ्यायला जावं लागेल। HP ते आशीर्वाद नगरचं गोडाऊन सुद्धा बंद झालं आहे। ते पेपडा फोनवर नंबर लावल्यानंतर सिलेंडर मिळत नाही का? नाही, मात्र जो पुरवठा साखळी आहे ती कुठेतरी विस्कळीत झाली, त्यामुळे नागरिकांच्या मनामध्ये भीती निर्माण झाल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळत आहे। कॅमेरामॅन मिथुन आत्मनेसह तुषार कोहळे, ABP माझा, नागपूर। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।